ओके, सो यानी कि जब ब्रिटिश आने वाले थे तब के जमाने में हमारे यहाँ गोल्ड और बाकी जो चीजें थी वो हमारे यहाँ बहुत सारी थी, यानी कि अबंडेंट क्वांटिटी में थे। हम उसको एक्सपोर्ट करते थे दूसरे जो कंट्रीज हैं उनको, हम वो बेच के वहां से हमें बहुत सारा क्या बोलते हैं उसको, बहुत सारा हमारा जो वेल्थ था वो गुड था। लेकिन जब अंग्रेज आ गए तब से जमाने में उन्होंने पहले क्या किया, जो हमारे यहाँ जो बाकी जो रीजन फैक्टर्स थे, यानी कि वी वेर रिच इन द ऑल द कमोडिटीज दोज आर रिक्वायर्ड फॉर द डे टू डे लाइफ। द कमोडिटीज इन द सेंस ऑल द कमोडिटीज दैट इज नॉट ओनली फॉर द एग्रीकल्चर बट इन द अदर सेक्टर्स ऑल्सो। एग्रीकल्चर देखा जाए तो तब के जमाने में हमारे यहाँ बहुत सारा जो खाने के लिए जो चीजें लगती थी, यानी कि व्हीट होगा, राइस होगा, अदर चीजें होगी, वेजिटेबल्स एक्सेट्रा एक्सेट्रा, दोज वी वर हैविंग अबंडेंट इन क्वांटिटी एंड वी यूज्ड टू एक्सपोर्ट देम। वो हम दूसरे कंट्रीज को बेचते थे। ओके, लेकिन जब अंग्रेज आ गए तब उन्होंने क्या किया, पहला उन्होंने क्या किया कि जो हमारा ट्रेंड था, यानी कि जो हमारे यहाँ बहुत सारी क्वांटिटी में था, जिसमें हम जो चीजें हम दूसरे लोगों को बेचते थे, उन्होंने डायरेक्टली उस पर कॉन्सेंट्रेट किया। उन्होंने क्या कर दिया कि दे हैड ट्राइड टू फर्स्टली चेंज अवर ट्रेडिशन ऑफ ग्रोइंग द कमोडिटीज और ग्रोइंग द क्रॉप्स फॉर विच वी वर वेल नोन, दैट मे बी राइस, दैट मे बी द और फीड एंड एक्सेट्रा एक्सेट्रा। तो उन्होंने क्या कर दिया स्टार्टिंग में, जो भी उनका टारगेट था, उनका टारगेट ये था कि इंडियन जो पीपल है उनको हमारा उनको गुलाम बनाना था। यानी कि ब्रिटिश क्या चाहते थे कि जो हमारे यहाँ भी जो भी पॉपुलेशन था वो वहां पे एक कंट्रोल था, और सबके सब यानी कि ओतप्रोत थे, यानी कि सभी के पास जो खाने के लिए, यानी कि जो सर्वाइव करने के लिए जो चीजें लगती थी वो अबंडेंट क्वांटिटी में थे सब, यानी कि खुशहाल वातावरण था। लेकिन when that British entered in our country, they tried to change this tradition of growing the such type of the crops due to which the we were getting an foreign returns, यानी कि जो बेच के हमें जो फॉरेन रिटर्न्स मिलते थे वो उनको कट करना था, ताकि वी मस्ट बी डिपेंडेंट ऑन देम ओनली। वो उनका पहला मोटो था, पहला टारगेट था। तो उन्होंने पहले क्या कर दिया, they had shown us some what we can say आपण त्याला काय म्हणतो, hopes, they shown us some hopes, that is growing other crops and earning the money or earning the extra or additional funds we can say. For example, they have changed the tradition from growing of the say our wheat and rice to the sugar cane. Then we were rich in the growing of the cotton also, क्योंकि जो हमारा जो मोस्टली जो हमारा इंडस्ट्रियल सेक्टर था तब के जमाने में वो था हमारा आणखी क्या बोलते हैं हम उसको, सरक्याला काय म्हणतात रे आपल्याकडे, सरका, आपण जे सूत वगैरे विणतो बघा, काय म्हणतात त्याला, कोणत्या इंडस्ट्री म्हणतो आपण त्याला, आय फॉरगॉटन द नेम ऑफ दोज इंडस्ट्री. We were having abundant quantity of those industries and we used to export that material as a raw material to the foreign countries, and also the product as the clothes we can say to the other countries. काय रे ते म्हणतो आपण त्याला, खादीचे कपडे, हा हा, हातमाग वगैरे त्याला काय म्हणतात, स्पिनिंग वेल एक्सेट्रा, पण त्याच्या अगोदर आपला हातमाग जास्त सरका वगैरे, spinning wheels na, ha, those things or those small instruments were there in each and every house, and we used to prepare the clothes, we used to prepare the threads rather, and then we used to go for the winning and all those things, उसको स्टिचिंग वगैरह करके बना के वो हम बाकी कंट्रीज को बेचते थे, और उससे हमारा जो फॉरेन रिटर्न था, फॉरेन ट्रेड जो था वो हमारा बहुत अच्छा था। लेकिन उन्होंने क्या कर दिया कि हमारे यहाँ जो कॉटन का जो कल्टीवेशन था वो उन्होंने पहले उनको कम करना था, ताकि हम जो हमारा जो रेगुलर रूटीन जो चल रहा था कि उसको उससे क्लोथ्स बनाने का, रूटीन में उसको बेचने का, और उससे जो मिलता है उससे हमारा जो रोजी रोटी चलता है वो चलाने का था। तो उनको वो कट करना था और उनको हमें उनके ऊपर डिपेंड रखना था। तो उन्होंने क्या कर दिया, फर्स्टली दे ट्रेन द चेंज जो ट्रेंड था हमारा चल रहा था वो ट्रेंड उन्होंने चेंज कर दिया। यानी कि उसमें क्या उन्होंने क्या कर दिया कि जो भी हम क्रॉप्स वगैरह ग्रो करते थे, ले लो कि एग्जांपल ऑफ कॉटन, जो यानी कि वहां से हमें क्लोथ्स वगैरह यानी कि थ्रेड्स मिलते थे, उन्होंने सेक्टर थोड़ा सा कम कर दिया। बाद में उन्होंने क्या कर दिया कि दे रियलाइज दैट दी ऑल कटिंग ऑफ ऑल दोस थिंग्स इज नॉट पॉसिबल। यानी कि उनके समझ में आ गया कि सब जो इंडियंस है वो उनका जो ट्रेड है कि वो कॉटन यानी कि ये करने का, ग्रो करने का, और उससे जो
थ्रेड्स बनाने के, क्लोथ्स बेचने के बाद उनको जो रिटर्न्स मिलता है वो पूरा के पूरा बंद नहीं करेंगे। तो उन्होंने क्या कर दिया, जो भी रॉ मटेरियल उससे जनरेट हो रहा था, यानी कि आफ्टर हार्वेस्टिंग द कॉटन वी यूज्ड टू प्रिपेयर, आइदर वी यूज्ड टू गेट अ प्युअर कॉटन और वी यूज्ड टू गेट अ थ्रेड्स। डिरेक्टली आपल्याला कापूस मिळतो किंवा त्याच्यामधून आपल्याला धागा मिळतो. सो उन्होंने क्या कर दिया, दे स्टार्टेड परचेसिंग दैट रॉ मटेरियल, डायरेक्टली कॉटन परचेस करने का और उसको एक्सपोर्ट कर देने का. कहाँ पे, यानी कि वो ब्रिटिश इंपोर्ट करते थे और हम एक्सपोर्ट कर रहे हैं. यानी कि जो भी रॉ मटेरियल जो कॉटन था वो कॉटन उन्होंने पहले परचेस करना शुरू कर दिया. और एंड दे फॉर्म अ लार्ज इंडस्ट्रियल सेक्टर इन देयर कंट्री एंड देयर दे स्टार्टेड डिफरंट ब्रँड्स ऑफ द क्लोथेस. आपण बऱ्याच वेळा पीटर इंग्लंड, आय थिंक सो, पीटर इंग्लंड इज अ ब्रिटिश कंपनी ना, I think, I don't exactly, maybe Peter England, na? Just check it. Peter England, like that they have formed different types of the organizations, or large organizations, we can say, or huge organizations for the preparation of the clothes, and they started the selling of those products, final products, to our nation. और उन्होंने क्या कर दिया, जो भी उसका कॉस्ट था, दैट कॉस्ट वाज लेस देन वट एवर द क्लोथ्स आवर पीपल्स यूज्ड टू प्रिपेयर. यानी कि जो भी हमारे यहाँ जो क्लोथ्स जनरेट हो रहे थे, बन रहे थे, उनसे उनका जो ब्रांड आ रहा था, ब्रांड के जो कपड़े आ रहे थे, उनका प्राइस उन्होंने कम कर दिया. सो प्राइस कम होने के नाते क्या हो गया, जो भी हमारे इंडिया में जो कस्टमर थे, यानी कि जो भी पीपल थे, दे स्टार्टेड परचेसिंग द क्लोथ्स फ्रॉम देयर इंडस्ट्री ओनली एंड दे स्टॉप्ड द purchasing the clothes from our industry or our that small industrial groups we can say. So उसकी वजह से क्या हो गया, this they got an raw material, they started processing there, they grown their industries, and in the sense the whatever the economical condition of British was there, it was started grooming like anything, and they got the what you can say end users for their product also in India. This was the one of the trend they captured. Another trend what they did, they started a culture of growing the sugarcane etc. in the large quantity, sugarcane, then coffee, then tea etc etc. Due to which what happened, whenever we started to grow for such crops, or ultimately the wheat and the rice cultivation area has been got reduced. यानी कि जो जहाँ पे हम राइस कल्टीवेट कर रहे थे, जहां पे हम व्हीट ग्रो कर रहे थे, वो एरिया कम हो गया और उसकी जगह पे टी, कॉफी एक्सेट्रा, शुगर केन एक्सेट्रा ग्रो होने लगा. उन्होंने स्टार्टिंग में क्या कर दिया, जो भी रॉ मटेरियल वो हमसे ले रहे थे, यानी कि शुगर केन होगा, बाद में टीज के लीव्स हो गए, कॉफीज के बीज हो गए, सीड्स हो गए, उसको जो प्राइस वो दे रहे थे, दैट वाज अ लार्ज और मोर देन द व्हाट एवर द प्राइस आवर पीपल्स वर गेटिंग बाय सेलिंग द व्हीट अँड राईस. आणि त्यांनी काय केलं सुरुवातीला, की आपल्याकडे जी होती शेती जी होती पारंपरिक, त्याच्यामध्ये आपण जास्त करून गहू, ज्वारी, त्यानंतर तांदूळ ही पिकं घेत होतो. त्याच्यामधून जे मिळणारं रेव्हेन्यू होते आपल्या इंडियन पीपलला, ते कमी होते. त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं, इंग्रजांनी काय केलं, तर डिरेक्टली कॉफी, चहा यासारखी पिकं आणली आणि त्याच्यामधून जे मिळणारं जे रेव्हेन्यू होता, तो रेव्हेन्यू जास्त द्यायला सुरुवात केली. तर रेव्हेन्यू जास्त मिळायला लागल्यामुळे अल्टिमेटली आवर फार्मर्स गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम. कारण त्यांना काय झालं, की त्याच एरियामध्ये जर का जिथं आपण व्हीट आणि राईस कल्टिवेट करत होतो, तेवढ्या रिजन मध्ये जे काही त्यांना एक्स अमाऊंट एवढं रेव्हेन्यू मिळत होता किंवा एक्स अमाऊंट एवढं त्यांना अमाऊंट मिळत होती, त्याच रिजन वरती ज्यावेळेस त्यांनी कॉफी किंवा टी कल्टिवेट केला, त्यावेळेस त्यांना त्याच्या डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळायला लागले, त्यांना इन्कम जास्त मिळायला लागलं. त्याच्यामुळे काय झालं, की अल्टिमेटली आवर फार्मर्स स्विच्ड ओव्हर or attracted towards their culture. Due to what happened, due to that the cultivation area of the our wheat and rice has been got reduced, and उसकी वजह से क्या हो गया, we came to across a such condition that we were a lack of the food material. यानी कि जो भी हमें डे टू डे लाइफ के लिए जो लगने वाला जो मटेरियल था, यानी कि खाने के लिए जो लगने वाला था, यानी कि गेहूं और तांदूळ लगने वाला था, चावल लगने वाला था, वो हमारे पास नहीं, उतना कल्टीवेट नहीं हो रहा था. उसका प्रोडक्शन जो था वो कम हो गया, और जो हमारा डे टू डे लाइफ के लिए जितना लगता था उससे कम हो गया. सो उसकी वजह से क्या हो गया, we required to purchase those material or we required to import those material from the other countries. तो वहां पे क्या होता है, जहां पे हम एक्सपोर्ट कर रहे थे, दूसरे कंट्रीज को हम बेच रहे थे, वही मटेरियल हमें अभी दूसरी कंट्रीज से खरीदना
लगा, क्योंकि उसके वजह से क्या हो गया कि जो हमारा जो एक्सचेंज था, जिसके बारे में हम बोल रहे हैं कि जो हमारा मिलने वाला जो पैसा था हमें, जो फॉरेन कंट्री से मिल रहा था, वो हमारा वहां पे पूरा के पूरा स्टॉप हो गया, क्योंकि हमारा जो चरखा था वो बंद हो गया। क्योंकि हम क्या कर रहे हैं, पीटर इंग्लैंड वाले के कि मैंने एक ब्रांड ले लिया, उनसे कपड़े ले रहे थे, उससे उसकी वजह से क्या हो गया, जो हमारे यहाँ के जो फार्मर्स थे और अदर पीपल्स थे, जो वो बना के बेच रहे थे, उनका जॉब चला गया। अभी उनके पास कुछ नहीं था। हम क्या कर रहे हैं, एक्सपोर्ट कर रहे हैं, यानी कि हमारा ये पैसा हम वो ब्रिटिश को दे रहे हैं। बाद में हम क्या करने लगे, वो स्टार्टेड एक्सपोर्टिंग द फूड ग्रेन्स ऑल्सो। फूड ग्रेन्स यानी कि राइस होगा, आपका व्हीट होगा, वो भी हम दूसरे कंट्रीज से परचेस करने लगे। तो वहां पे क्या हो गया, हमारा जो था वो जो पैसा हम वहां पे लगा रहे थे, त्याच्यामुळे काय झालं, आपली जी इकॉनॉमिकल कंडिशन होती ती इकॉनॉमिकल कंडिशन पूर्णपणे कोलमडून गेली, आपल्या भाषेमध्ये पूर्णपणे ढासळून गेली। हा जो सिनारिओ जो आहे, हा सिनारिओ आपला इंग्रजांनी तयार केला, परंतु त्याच्या अगोदर मीन्स बिफोर देम वी आर सो रिच, we were having abundant quantity of the food grains and other materials to survive or to survive the peoples and to export or to सर्वाइव्ह अदर पीपल्स। आणि की आपण ते दुसऱ्या कंट्रीज नाही आपण ते एक्सपोर्ट करत होतो, इतरांना देत होतो आपण, परंतु तीच कंडिशन आपल्यावरती ब्रिटिशांनी अशा पद्धतीने आणली की ते आपण दुसऱ्यांकडून विकत घ्यायला लागलो, ज्याच्यामुळे आपलं जे इंडस्ट्रियल सेक्टर होतं ते पूर्णपणे कोलॅप्स झालं। ऍग्रिकल्चर सेक्टर जसं आपण डिस्कस केलं, as like they have changed the growing pattern directly, due to which our farmers were what we can say, they are getting attracted towards the foreign returns, म्हणजे त्याच्याकडून मिळणारं जो मटेरियल होतं पण त्याची कॉस्ट सुरुवातीला त्यांनी आपल्याला जास्त दिली, बट आफ्टरवर्ड्स दे हॅव रिड्यूस्ड द कॉस्ट, रिड्यूस द प्राइस रादर, नॉट द कॉस्ट आय कॅन से, प्राइस त्यांनी रिड्यूस केली, त्याच्यामुळे मिळणारं इन्कम होतं तेही कमी झालं, अँड वी मूव्ड टुवर्ड्स द पुअर्टी। तिथून पुढे आपण आपली जर्नी जी सुरू झाली ती आपली पुअर्टीकडे जर्नी सुरू झाली। अँड माइट बी यू आर अवेअर दॅट सो मच high influence and huge quantity of the influence got dead due to the that less amount of the food grains। तुम्ही आणखी सध्या सुद्धा आपण ऐकतो बघा, लहान मुलांचे म्हणजे काय म्हणतात कुपोषण, that part was got introduced in that particular scenario। okay, so those things we are going to discuss in a detail now। so first one is the agriculture sector, industrial sector, foreign trades, demographic condition, occupational structure and the infrastructure। okay, so those topics we are going to discuss at the duration we can say that is on the eve of the independence, यानी कि जब हम इंडिपेंडेंट होने वाले थे तब का कंडीशन क्या था हमारा, ब्रिटिश लोगों ने क्या किया था, that we are going to discuss। so I had a brief idea about that। so as an introduction part I would like to go for the primary objective of the British colonial rule in the India was to turn India as a supplier of the raw material। यानी कि जो भी उनके पास जो इंडस्ट्रीज थे उन्होंने आइडेंटिफाई कर दिया था कि इंडिया क्या ग्रो कर रहा है और उससे हमें क्या मिल सकता है, तो उसकी वजह से उन्होंने क्या कर दिया कि दे स्टार्टेड इंडस्ट्रियल सेक्टर इन देयर कंट्री एंड दे स्टार्टेड इंपोर्टिंग द रॉ मटेरियल फ्रॉम अस एंड स्टार्टेड एक्सपोर्टिंग दैट फिनिश्ड प्रोडक्ट टू आवर कंट्री, आवर नेशन। यानी कि एज ए कंज्यूमर हम अब क्या बन गए, कंज्यूमर बन गए फिनिश्ड प्रोडक्ट्स के, और हम क्या कर रहे हैं, जो भी मटेरियल हमारे वहां हो रहा था, मिल रहा था, that we have started supplying to them। so that was the first objective of the Britishers, it is turning the India as an supplier of raw material and as a consumer for the finished products। so those are some of the things I have shown in some of the boards, you are finding that they are getting the raw material and they are supplying the finished material। okay, so what does it mean about the colonialism, colonialism काय असतं रे, माहिती कोणाला काय, ऐकलं का शब्द कधी, ऐकलेलं नाहीये, what you are getting after reading the things, it refers to a system of a political and a societal relation between the two countries of which one is the ruler and other is the colony। so India is the ruler and Britishers are the colony। म्हणजे काय झालं, they are going to govern us now, दे आर गोइंग टू गव्हर्नन्स, म्हणजे आपण म्हणतो की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। त्यांचा उद्देश काय होता की सुरुवातीला व्यापार हा त्यांचा म्हणजे बिझनेस हा त्यांचा एक मोटो होता, बट देअर मेन मोटो वॉज टू रूल अस। ओके, दॅट वॉज देअर मेन मोटो। मग त्यांनी त्या पद्धतीने वाटचाल सुरू केलेली होती, म्हणजे जसं सांगितलं मी की सुरुवातीला त्यांनी ट्रेंड चेंज केला, ट्रेंड चेंज केला म्हणजे काय केलं त्यांनी आपल्याला आमिष दाखवलं की बाबा तुम्ही हे केलं की तुम्हाला जास्त इन्कम मिळेल, सोर्स ऑफ इन्कम छान आहे याच्यामधून, तुमची वेल्थ
जी आहे ती खूप चांगली होईल, बट एक्झॅक्टली दे वर हॅव्हिंग अन हिडन अजेंडा बिहाइंड दॅट. Okay, so here the India is the ruler, we can say, and the Britishers are the colony. So the ruling country not only has a political control over the colony, but it is determines the economic policies of the demonstrated country. यानी कि ब्रिटिश क्या कर रहे थे वहां पे, जो उनका यानी कि पॉलिटिकल जो था वो भी वो गवर्न कर रहे थे कि वो जैसा बोलेंगे वैसा ही रहेगा. ओके, यानी कि उस जमाने में वो क्या कर रहे थे कि जो भी what we can say, they have established the different आपण काय म्हणतो सारा कलेक्शन पद्धतीने सुरू केली बघा, बरोबर ना. म्हणजे शेतकऱ्याने जे तयार करतात ते शेतकऱ्यांनी फक्त तयार करायचं आणि डायरेक्टली ते त्यांनी असे ग्रुप बनवून दिले होते. वतनदार आपण म्हणतो बघा, वतनदार पद्धत तयार केली. शेतकरी काय ग्रो करतो हे शेतकऱ्याला माहित नाहीये, फक्त त्यांनी सांगणार की यू हॅव टू गो फॉर ग्रोइंग ऑफ सच क्रॉप, आणि ते येणार आणि ते पूर्णपणे कलेक्ट करून जाणार. जर का ते त्यावेळेस जर का उत्पन्न नाही जरी झालं तर ते त्याच्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी मटेरियल घेऊन जायचं. म्हणजे ते जनावर असतील किंवा बाकीच्या गोष्टी, म्हणजे त्यांना देणं घेणं काय नव्हतं की बाबा की ते शेतकऱ्याची फिनान्शियल कंडिशन काय आहे. दे जस्ट वॉन्टेड टू कलेक्ट द रेव्हेन्यू फ्रॉम देम. दॅट वॉज द कंडिशन दे हॅव इस्टॅब्लिश्ड. ते फक्त कलेक्शनच्या बद्दल झालं, परंतु जे काही गव्हर्निंग मेकॅनिझम जे होतं ते गव्हर्निंग मेकॅनिझम सुद्धा म्हणजे पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिकल असेल, ते सुद्धा पूर्णपणे ब्रिटिश करत होते. सो इन केस ऑफ इंडिया नो नो नो, हाऊ कम colony will be the British? No. Where it is just yeah. Ruling country is a Britain. Sorry. Ruling country is a Britain and the colony is India. म्हणजे कॉलनी म्हणजे एक वसाहत थोडक्यात, बरोबर आहे का. म्हणजे त्या वसाहतीवरचं जे काय कंट्रोल असणार तो म्हणजे कोण असतं, आपली एक कमिटी असते. ओके, त्याच्या पद्धतीने राहतं. तसं त्यांनी काय केलं की डिरेक्टली म्हणजे त्यांचे जे रूल्स होते पूर्णपणे ते सर्वच्या सर्व रूल्स त्यांनी इंडियावरती आणले. Okay, so India is becoming here as a colony and the Britishers are becoming as a ruling. बरोबर ना? Great, thank you. सांगा बरं करेल. So in case of the India now, the unequal relationship between the colony, that is the India we have considered herein, and the ruling countries of Britain resulted in a underdevelopment of India. म्हणजे याचा एकंदरीत परिणाम काय झाला, जी आपण जे डेव्हलप्ड किंवा डेव्हलपिंग कंट्रीज जे होतो, we turn to the underdevelopment. Okay, so this is the condition, that is the here they have shown the some of the pictures I have taken. This is from the net itself. Okay, this is the meaning of the colonism. Then low level of economic development on the eve of the independence, whatever the condition of the economy of our nation was there, that was a so how do we can say, so काय म्हणतात low म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमी होतं. Okay, so before the British rule we were so rich. So I have introduced over here. So before the British rule, India was well known for its handicrafts. Handicrafts म्हणजे आपलं चरखा वगैरे, हातमाग जे आपण म्हणतो, म्हणजे आपण जे कॉटन पासून कापसापासून डायरेक्टली आपण चरखा वगैरे, धागा तयार करणे, ते विणणे, तागा तयार करणे, त्यानंतर खादीचे कपडे आपण जे म्हणतो, दॅट वी कॅन कन्सिडर. वी वेल नोन फॉर दोज हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज इन द फील्ड ऑफ द कॉटन अँड द सिल्क टेक्सटाइल्स. Silk, not only the cotton but also for the silk textile we were so well known. Again, metal and precise stoneworks. Metal we can consider as a gold, one of the metal we can say. Then precise stoneworks, म्हणजे जे stonework म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, ते केलेलं कार्विंग्स आपल्याकडे कुठले अजंटा वेरूळ, one of the example we can say here. So for such things we were well known there. Okay, etc. These products enjoyed a worldwide market. हे फक्त आपल्या इंडियासाठीच ते डिपेंडेंट नव्हतं, परंतु हे जे काय तयार होणारं मटेरियल होते, म्हणजे सोनं असेल किंवा आपण जे स्टोन वर्किंग केलेलं वर्क असेल किंवा जे हँडीक्राफ्ट होते, वी वर एक्सपोर्टिंग टू द अदर कंट्रीज ऑल्सो. ओके, सो इट वॉज worldwide well known and we were getting the so good market for that, based on the reputation of the fine quality of the material used and the high standards of the craftsmanship seen in all imports from the India. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सध्या सुद्धा बघा कोल्हापुरी चप्पल सुद्धा आपली इम्पोर्ट होते, बरोबर. मसाल्याचे पदार्थ आपले आणखी सुद्धा इम्पोर्ट होतात. त्याचबरोबर आणखी जे बरेचसे म्हणजे ओनियन असेल किंवा एक्सपोर्ट आपण हे सगळे मटेरियल आपल्या इंडियामधून एक्सपोर्ट करतो. आता हे एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्याकडचं जे वेल्थ जे आहे ती तर सुधारलीच, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट, परंतु ते प्रॉडक्ट हे इतके म्हणजे काय म्हणतात पॉप्युलर होते की म्हणजे दे वेअर द फॉरेनर्स वेअर डिपेंडंट ऑन अस ओनली. Why is it so? Because the whatever the quality of the material was there, that quality of the material was so good
and the finishing was so good. So we were well known for all those things, that is the finishing and the quality of the material. So that due to all those things, our wealth in terms of the economy, we can say that was very good before the British rule. Then during the British rule, the economic policies pursued by the colonial government in India, and were concerned more with the protection and promotion of the economic interest of their home country. Means now the Britishers tried to govern all the things. त्यांनी आपल्याकडे असं कोणतीही गोष्ट ठेवलेली नाहीये की त्याच्यावरती आपला गव्हर्न असेल किंवा आपला कंट्रोल असेल. Not only the economic, not only the political and all other things. Even though the protection also, they have taken all the things in their hand only. In the some of the movies also we are having those glimpses. I think so in the recent movie मराठी कोणता रे आपला तो जस्ट आलेला पावनखिंड, त्याच्यामध्ये इंग्रज दाखवले बघा. They were trying to take all the things of the protection. म्हणजे ते आर्मी मिलिटरी जे आपण म्हणतो, the armed forces and military also we can say they tried to provide theirs, त्यांचं प्रोटेक्शन. म्हणजे जेणेकरून काय केलं त्यांनी तसं की जर का कुठे कुठल्या एखाद्या रिजन मध्ये इंडियन पीपल जर का अपोज केला तर ते कंट्रोल करता यावं म्हणून त्यांनी त्यांची जे काही प्रोटेक्शन मेकॅनिझम होतं ते प्रोटेक्शन मेकॅनिझम किंवा मिलिटरी ऑपरेशन जे असतील, दे ट्राय टू हॅव एन इम्पार्टेड सो वी कॅन से इनकलकेटेड in the India we can say. Okay. Then such policies brought about the fundamental change in the structure of the Indian economy. मग याच्यामुळे काय झालं की पूर्णपणे जी आपली इकॉनॉमी जी होती ती पूर्णपणे मोडखळी झाली आपण म्हणू शकतो. So for example, in that you can say the transforming the country into a net supplier of a raw material and consumer of a finished industrial products from the Britain. म्हणजे जसं आपण पाठीमागे बघितले की before the British we can say we were supplier of the final material or the products, but now here we are the consumers for the final that finished materials and we are the exporters for the raw material. आणि की जे आपण रॉ मटेरियल फिनिश प्रोडक्ट करून दुसऱ्यांना विकत होतो तेच रॉ मटेरियल आपण दुसऱ्यांना विकायला लागलो आणि फिनिश्ड झालेले प्रोडक्ट आपण घ्यायला लागलो. कारण त्यांनी ब्रिटिशांनी कसं केलं की फिनिश्ड होऊन जे येणारे प्रोडक्ट होते, मग कपडे असतील फॉर एक्झाम्पल, त्याची कॉस्ट त्यांनी खूप कमी लावली. कॉस्ट कमी लावल्यामुळे काय झालं की ऑब्वियस थिंग आहे की ईच अँड एव्हरीवन विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स देम ओनली, देअर प्रोडक्ट्स ओनली. तो हा मेन पॅरामीटर त्यांनी लक्षात घेतला. जसं की जस्ट मिनिट आय विल due to which the country's growth rate during the first half of the 20th century was less than 2%. It was so less, and growth rate of the per capita output was only 0.5%. आपण म्हणतो की आता सध्याला 6% आहे, 7% आहे, 11 आहे, 12% आहे. At that time it was only 2%, so less was there in. Okay, so this was the scenario during the British rule. Then estimation of the national income during the CG we can say. So the CG never made the sincere attempt. म्हणजे जे काही आपल्याकडे जे तयार झालेली सिस्टम होती, आता आपल्याकडे असं नव्हतं की बाबा की देअर वेअर लॅक ऑफ दी what you can say people, those were not having the knowledge of the economy. Okay, we were having such people, those were having a huge knowledge of the economy, but we at that time we doesn't had any sort of the fixed what we can say mechanism to analyze it. So the CG never made a sincere attempts to estimate the India's national income and a per capita income. Okay, there were some individuals, they did the attempts which were made to measure. They are as follows. तुम्ही बऱ्याच वेळा दादाभाई नौरोजींचं नाव ऐकलं असेल. So that was he was one of the economists we can say. Then William Digby is there. Then Findlay Shiras is there. P.K. R.V. Rao and R.C. Desai. Out of that, we all are knowing about the दादाभाई नौरोजी. पण तो हा ते एखाद्या किंवा ह्या 3-4 लोकांनी फक्त हे सर्व इस्टॅब्लिश करणे किंवा त्यावेळची आपली जी काही इकॉनॉमी जी आहे किंवा पर कॅपिटलची ग्रोथ आहे ते कॅल्क्युलेट करणं एवढं पॉसिबल नव्हतं, कारण पूर्णपणे ब्रिटिशचं गव्हर्निंग होतं. दे वेर हॅव्हिंग द आयज ओव्हर देम. सो त्याच्यामुळे ते एवढं त्यांनी एफर्ट केले, बट दे वर अनेबल टू मेक द सिन्सिअर अटेम्प्ट्स. कारण सर्व गोष्टी त्यांना मिळत नव्हत्या. एक एक्झॅक्ट इम्पोर्ट किती, एक्झॅक्ट एक्सपोर्ट किती ते आपल्याला कळत नव्हतं, कारण गव्हर्निंग जे होतं पॉलिटिकल अँड ऑल दोज थिंग्स दॅट वॉज ऑफ द ब्रिटिशर्स ओनली. So due to that, we were unable to have and are unable to make the sincere attempts. Okay, that is the condition we can say. Then, as far as the agriculture sector is considered, at the time of the independence, we can say, the India's economy under the British colonial rule remained fundamentally
ॲग्रेरियन म्हणजे कसं की आपण ॲग्रेरियन म्हणजे काय म्हणतो की आपण ॲग्रिगेट्स म्हणतो लाईक वाज दॅट म्हणजे खरबरीत असं म्हणजे की नॉट इट वॉज हॅव्हिंग अ पॉलिश्ड थिंग्स. Initially it was an a highly polished we can say, but now it has become and so agrarian. About 85% of the country's population lived in the villages and lived in the on the agriculture only. जवळजवळ 85% जी आपली लोकवस्ती होती किंवा जे पीपल्स होते आउट ऑफ द टोटल इंडियाज पॉप्युलेशन वी कॅन से दे वर लिव्हिंग इन अ villages only and they were dependent completely on the agriculture. No doubt that before them also we were dependent on the agriculture only, but at that time our people were having the choice to grow which type of the crop they were choice to grow the crops as per their requirement or as per their choice. But when the Britishers started ruling over us, they changed that condition scenario and they had made a compulsion that we have to go for growing only a particular type of the crop. Okay, that was the condition. Then however the agriculture sector continued to be experience a stagnation and a deterioration. तर डिटेरियोरेशन का झालं? कारण जर का आपण आता समजा right now we will consider that we are doing an engineering and if the subject from the medical has been got introduced, at that time it becomes too much difficult for us. Might be for the some students those who are having a biology in the 12th, they will find somewhat simpler, but other students will find somewhat difficult, completely difficult conditions. Such conditions were there in front of our people because our peoples were well known for the growing those crops those are known to them only. Now the coffee, tea, etc., other crops if you are considering, they were not knowing what to do and at which condition what fertilizers or which pesticides we have to apply. They are totally unaware. So due to that the total deterioration of the agriculture was started and due to which the production rate also got reduced. Okay, that was the condition we can say. This is the condition we can say over here. We can't imagine the condition also. Those are the people, those who are collecting the revenues from the farmers. Here we can say, and those are the huge crowd. This is the huge crowd from the villages. They are here with whatever they have grown and to provide them. These are the condition. Those are the bullock carts and all those things in which they used to transfer the material. This is the condition. High poverty was there. या साईडला आपण पाहू शकतो. These are the dead peoples. The कामचं आपण त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला कंडिशन असं होतं की बाबा की how much deterioration was occurred not only for the agriculture sector. Agriculture sector मध्ये deterioration झाल्यामुळे grains न मिळाल्यामुळे खायला न मिळाल्यामुळे आपल्याकडचा मृत्यूदर वाढलेला. That was the main reason behind that. Yeah, that is the condition. That is we have to give them the fixed rate, fixed amount or in terms of the money or in terms of the whatever the grown we have. जे काही पिकलेलं आहे ते ठरवलेलं होतं की वर्षाला तुम्हाला समजा 50 kg द्यायचं आहे, 60 kg द्यायचं आहे, 70 kg द्यायचं आहे, ते आपण त्यांना द्यायचंच. तुमच्याकडे ते मग तुमच्या शेतामध्ये ते उत्पन्न आलेलं असो किंवा नसो, इट डझंट मॅटर, वी हॅव टू गिव्ह देम. जर का नाही दिलेलं असेल तर मग ते पुन्हा वाळीत टाकणे वगैरे हे प्रकार म्हणजे त्यांना त्यांच्याकडून पुन्हा बाकीचे कष्ट करून घेणे, त्यांना इतर कुणीकडे तरी पाठवणे, त्या पद्धतीच्या कंडिशन त्यांनी जनरेट केलेल्या होत्या. त्याच्यामुळे हे पूर्णपणे पुअर्टी वगैरे हा कंडिशन्स खूप म्हणजे त्यांनी सिनारिओ पूर्णपणे चेंज करून टाकला होता. सो दिस इज द कंडिशन. मग याच्या विरुद्ध बरेचसे म्हणजे असं काही सेक्टर्स मधून आपल्याकडे म्हणजे उठाव झाला. त्याच्यापैकी काही मूव्हीज म्हणजे एक्झाम्पल दिलं फक्त लगानमध्ये आपण बघितलं आमिर खाननी त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळणे वगैरे हे ते त्या गोष्टी असतील, मदर इंडिया असेल, असे भरपूर सिनारिओ जनरेट झाले. परंतु त्यांनी काय केलं की जसं त्यांनी फक्त इकॉनॉमीवरती कंट्रोल नाही ठेवला तर पूर्ण रूल केलं. म्हणजे त्यांचंच कंट्रोल म्हणजे की प्रोटेक्शन त्यांचंच होतं आपल्याला, त्यांना पॉलिटिकल व्ह्यूज त्यांचेच होते. जर का प्रोटेक्शन त्यांचं असेल तर आपण म्हणतो की कुंपणाने शेत खाल्लं तसा प्रकार झाला. म्हणजे कुंपण जे आहे म्हणजे प्रोटेक्शन हे त्यांचंच आहे, मग आपण उठाव कुठं करणार. जर तो सिनारिओ जर का केला तर बरोबर तो म्हणजे प्रेस करून टाकायचे डिरेक्टली. सो दॅट इज द कंडिशन. पण त्याच्यामधूनही बऱ्याच वेळा काही म्हणजे असं धाडसी लोकांनी एकत्र येऊन ग्रुप बनवून असं म्हणजे काही ऍक्टिव्हिटीज त्यांनी जनरेट केलेल्या होत्या. आणखी याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही माहिती असेल तर सांगत चला बरं. बिकॉज आय एम टोटली न्यू टू दिस सब्जेक्ट. आय एम ट्राईंग टू गेटिंग द साइट इन टू द सब्जेक्ट. ओके, जे काही मला माहित आहे, व्हॉट एव्हर आय एम नोईंग अँड व्हॉट एव्हर द मटेरियल आय एम गेटिंग फ्रॉम दॅट आय एम ट्राईंग टू एक्सप्लोर द थिंग्स. सो नेक्स्ट वन इज द रिझन्स फॉर द स्टॅग्नेशन. का जर आपण म्हणतो स्टॅग्नेशन पॉईंट म्हणजे काय असतं?
Stagnation point might be you are studying the fluid mechanics, stagnation point. Conversion of one form of energy to the another form, आणि त्या पॉइंटला पूर्णपणे काहीच होत नसतं. नो एक्सचेंज ऑफ द एनर्जी. म्हणजे तिथं काय झालं की ऍग्रिकल्चर सेक्टर जे होतं आपलं पूर्वीचं, किंवा आपण जे एक्सपोर्ट करत होतो, इतरांना देत होतो, ते पूर्णपणे स्टॉप झालं. ते इम्पोर्ट व्हायला लागलं. म्हणजे काय झालं, स्टॅग्नेशन झालं. तिथं आता नंतर त्याच्यामध्ये काय बदल होणारच नाहीये, अशी कंडिशन जनरेट झाली. सो वाय दॅट कंडिशन हॅज बीन ऑकर्ड, सम ऑफ द रिझन्स आय हॅव कोटेड ओव्हर हिअर. फर्स्ट वन इज लँड सेटलमेंट सिस्टम. म्हणजे याच्यामध्ये काय केलं की इन द जमीनदारी सिस्टम, म्हणजे जसं मी सांगितलं की बाबा फक्त आपण सारा द्यायचा, तुमच्याकडे किती एकर लँड आहे डझंट मॅटर, तुमच्या नावावर आहे की नाही ते माहित नाहीये, ही पद्धतीने पूर्णपणे व्हॅनिश केली. मग त्यांनी काय केलं की असे वतनदार नेमून दिले. मग त्यांनी काय करायचं की डिरेक्टली जायचं त्या गावामधला, एक गावामध्ये पर्टिक्युलर ते त्यांनी इस्टॅब्लिश केले लोक. त्यांनी फक्त प्रत्येक फार्मरकडे जायचं आणि त्याची जी फिक्स्ड अमाऊंट आहे किंवा फिक्स्ड जी क्वांटिटी मटेरियलची प्रोड्यूस केलेली ती पूर्णपणे कलेक्ट करायचं. So in the zamindari system, which was introduced by the colonial government, the profits occurring out of the agriculture sector went to the zamindars instead of the cultivators. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांनी जे पिकवलं त्याच्यामधलं काही मिळत नव्हतं. डिरेक्टली कोणाकडे जायचं, जमीनदाराकडे जायचं, आणि तो जमीनदार नंतर तो ब्रिटिशांना प्रोव्हाइड करायचा. The main interest of the zamindars was only to collect the rent regardless of the economic condition of the cultivator. त्याची काय कंडिशन आहे, त्याने किती पिकवलंय, त्याच्या शेतामध्ये किती उत्पन्न आलंय, त्याच्याऐवजी त्याचा मेन इंटरेस्ट काय असायचा, फोकस काय असायचं, तर माझं जे ठरलेलं आहे तेवढं मला मिळायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काय माहित नाही. इट वॉज द मेन रिझन. मग याच्यामुळे काय झालं की फार्मर्सनी जे त्यांना ग्रो करायला लावलं ते करू शकले नाहीत. बऱ्याच वेळा नॅचरल कॅलॅमिटी असतात, दुष्काळ पडला, पाऊस नाही पडला किंवा खूप जास्त पाऊस पडला. In such cases also the farmers were unable to produce, due to which there was a huge, what we can say, degradation of the farmers and agriculture sector. So commercialization of agriculture, the commercialization of agriculture म्हणजे काय असेल रे, काय केलं असेल याच्यामध्ये, कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे काय, काय एक्झॅक्टली काय झालं असेल. ऍग्रिकल्चरचं त्यांनी कमर्शियलायझेशन केलं. तर फॉर एक्झाम्पल टेक एन अनदर एक्झाम्पल, व्हॉट डज इट मीन अबाउट द कमर्शियलायझेशन फर्स्ट. म्हणजे कन्वर्टेड टू द बिझनेस मॉडेल प्रमाणे त्यांनी ते कन्वर्ट करून टाकलं, कमर्शियलायझेशन केलं. ओके, म्हणजे काय केलं, आपल्याकडे जी शेती होती ती कशी होती, खावा आणि दुसऱ्यांना जगवा, जगा आणि जगवा, बरोबर. म्हणजे स्वतःही ते कल्टिवेट करा, क्रॉप उत्पन्न घ्या, तुम्ही खावा, शिल्लक राहिलेल्या इतरांना द्या, म्हणजे बाहेरच्या कंट्रीना एक्सपोर्ट करा आणि त्याच्यामुळे मिळणारं फॉरेन इंटरेस्ट तुम्ही घ्या, असं होतं. परंतु ब्रिटिशांचा रूल काय होता, त्यांचा मोटो काय होता की हा ट्रॅक चेंज करायचा, आणि त्यांना जो ट्रॅक पाहिजे होता इंडस्ट्रीचा ट्रॅक, त्या पद्धतीने त्यांनी बरोबर तो कमर्शियलाइज करून टाकला. दॅट इज द नथिंग बट द कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर वी कॅन सी हियर. Then low level of technology due to the lack of knowledge means and incentives for the modernization. म्हणजे जसं म्हटलं आपण की नवीन पीक जर का आपण घेतलं त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, वी कांट गो फॉर दॅट. जर का आपण म्हटलं की आता यांच्याकडे द्राक्ष आहे, यांना जर का म्हटलं आपण तुम्ही द्राक्ष सोडून द्या, तुम्ही दुसरं कुठेतरी पीक घ्या, समजा ऍपल लावायला लावले आपण, आता आपल्या रिजन मध्ये ऍपल येणार आहे का, नाहीये. पण त्यांचा मोठा तो नव्हता, त्यांनी काही सेक्टर्स असे म्हणजे रिजन डिफाईन केल्या होत्या की म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन प्रमाणे. परंतु जरी एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल, परंतु फार्मरला माहितच नाहीये ऍपल म्हणजे काय आहे, तर तो शेतकरी कसा पिकवू शकेल. दॅट इज द मेन. म्हणजे त्यांनी काय केलं की टेक्नॉलॉजी जी होती त्या शेतकऱ्यांना काही माहित नव्हती, लो टेक्नॉलॉजी वी कॅन से. आणि जरी असेल टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे त्याला कंट्रोल करा, समजा काही भरपूर असे म्हणजे त्या क्रॉपवरती अटॅक होत आहेत, याचे समजा इन्सेक्ट असतील किंवा काही असेल, पण तिथं वापरण्यासाठी जे लागणारं पेस्टिसाइड असेल किंवा तुमचं फर्टिलायझर्स असतील, हे जरी घ्यायचे जरी म्हटलं तरी त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. There was a lack of the incentives or no incentives we can say provided from the zamindar, and the farmers also not having that. There is another reason, lack of irrigation facilities. There were no irrigation facilities. आपण सध्या म्हणतो की उजनी आहे, भाटघर आहे, other sectors we can say, other dam and reservoirs we can say. Such type of the facilities were not there. Then negligible use of the fertilizers. We can say no use of the fertilizers. Nowadays also we are having the farmers, those are cultivating without the fertilizers. But when they have changed our agriculture sector or the scenario we can say, मग त्याच्यामध्ये आपला शेतकरी कसा करतो की डिपेंडंट असतो, त्याचा जोडधंदा असतो, म्हणजे गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, मग त्यांच्यापासून जे मिळणारं गोबर आहे इट इज अ बेस्ट फर्टिलायझर. परंतु त्याने काय केलं की ट्रेंड चेंज केला.
जर का तुम्ही त्या जनावरांना लागणारं जर का क्रॉप कल्टिवेट करत नसाल, चारा मिळत नसेल तर जनावर करून जगणार. सो त्याच्यामुळे काय झालं, त्यांची क्वांटिटी कमी झाली, मिळणारं जे कंपोस्ट होतं कंपोस्ट कमी झालं, त्याच्यामुळे अल्टिमेटली मिळणारं जे उत्पन्न होतं दॅट वॉज गॉट रिड्यूस्ड. मग त्याच्यामुळे फर्टिलायझर तर आपण वापरत नव्हतो. म्हणजे या गोष्टीमुळे काय झालं की आपले जे ऍग्रिकल्चर सेक्टर जे होतं, दॅट ऍग्रिकल्चर सेक्टर हॅज बीन गॉट डिमॉलिश्ड. देन the British industrialists were always in the need of the raw material like cotton, indigo, jute, groundnut, sugarcane, etc. to keep their factories running. आता आपण जर का बघितलं, शुगरकेन जर का आपण वाढवला, सध्याला जर का नसेलच काय खायला तर जनावर शुगरकेन खातात, बरोबर. जर का म्हटलं आपण त्याच्यापासून मिळणारा जर का आपण हे म्हटलं फॉडर म्हटलं तर तो त्याचं वाढ आपल्या भाषेमध्ये, पण ते कधी मिळणार आहे, वर्षातून एकदा मिळणार आहे. परंतु रेग्युलरच्या प्रॅक्टिसमध्ये आपण जनावरांना काय देऊ, दॅट इज द अनदर इश्यू. कॉटन जर का आपण कल्टिवेट केला तर कॉटनचं कोणतंही रॉ मटेरियल आपण आपल्या कॅटल्सना वगैरे देऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाहीयेत. इट इज द सिनॅरिओ. परंतु ग्राउंडनट जर का आपण घेतला, भुईमुग जरी घेतला आपण, तर त्याच्यापासून मिळणार एवढी क्वांटिटीमध्ये फॉडर मिळत नाही आपल्याला. म्हणजे त्यांचा मोटो जो होता की अशी पिकं त्यांना पाहिजे होती की ज्याच्यावरती ते प्रोसेस करू शकतील. ग्राउंडनटमध्ये ऑइल आपण ते घेणार, ग्राउंडनट प्रोसेस करणार आणि नंतर आपल्याला ते ऍज अ ऑइल म्हणून ते आपल्याला परत आपल्या मार्केटमध्ये आणणार. ज्यूट असेल, कॉटन असेल, शुगरकेन असेल किंवा आणखी कोणते रॉ मटेरियल असतील, फक्त ते रॉ मटेरियल घेणार, प्रोसेस करणार आणि ते आपल्याकडे देणार. ओके. परंतु प्रत्येक वेळी जर का आपण एकच क्रॉप घ्यायला लागलो, समजा आपण कॉटन कल्टिवेट करत गेलो, तर काही कालांतरानंतर त्या शेतीमध्ये कॉटन येत नाहीये, कारण त्याला जे लागणारे न्यूट्रिएंट आहेत ते सर्वच्या सर्व न्यूट्रिएंट त्या सॉइलमध्ये संपलेले असतात. The nutrients gets to vanish. So in such cases, the production of the cotton got reduced. म्हणजेच काय झालं, डिग्रेडेशन झालं. त्याचबरोबर जर का प्रत्येक वेळी आपण शुगरकेन घेतला, तीच कंडिशन राहते. ग्राउंडनट जरी घेतला, जरी नायट्रोजन फिक्सेशन झालं तरी ग्राउंडनटला जास्त नायट्रोजन लागत नाहीये, म्हणजे त्याला लागणारे इतर मायक्रोन्यूट्रिएंट आहेत ते त्याला मिळत नाहीयेत. मग हेच कल्टिवेशन आपण करत गेलो. म्हणजे का असं करत गेलो, कारण त्या ब्रिटिशांना तसं पाहिजे होतं. म्हणजे जसं यांनी सांगितलं होतं की बाबा कमर्शियलायझेशन म्हणजे काय, की त्यांनी इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू सर्व करायला सुरुवात केली. मग त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये काय पाहिजे होतं ना, कॉटन पाहिजे होतं, ज्यूट पाहिजे होतं, ग्राउंडनट पाहिजे होतं, शुगरकेन किंवा आणखी मटेरियल पाहिजे होतं. ओके. मग हे मटेरियल फक्त आपण कल्टिवेट करायला पाहिजे. म्हणजे आपली जी फार्मिंग सिस्टम जी झाली, ती फार्मिंग सिस्टम रिलेटेड टू द सच टाइप ऑफ द कॅश क्रॉप झाली. Okay, this is the one of the reason of the commercialization. Then, by offering the higher prices, the Indian peasants were attracted to production of the commercialized crops instead of the food crops. म्हणजे इथं काय झालं, रिटर्न जास्त मिळायला लागले, पैसा जास्त द्यायला लागले ब्रिटिश आपल्याला. म्हणजे जर समजा आपल्याला कॉटन 1 हेक्टरमध्ये कॉटन ग्रो केल्यानंतर ना, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीला लागणार, आपण आपल्या हातमागासाठी काय पूर्ण कॉटन करत नव्हतो, पण तो आपल्या हातमागासाठी केल्यानंतर ना, किंवा समजा शुगरकेन घेऊया आपण, त्यावेळेस शुगरकेन हा फक्त उसाचे घाणे, गुळाचे घाणे असायचे आणि आपल्याकडे पूर्णपणे शुगर हा कन्सेप्ट नसावा. आय थिंक सो, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण शुगर हा कन्सेप्ट नसावाच त्यावेळेस. फक्त आपल्याकडे गुळ हाच कन्सेप्ट होता. आणि ते कसं राहायचं की कुठेतरी गावामध्ये एखादं छोटंसं ते गुराळ असायचं म्हणून आपण. ओके. मग त्याच्यासाठी लागणारी शुगरकेनची क्वांटिटी खूप कमी असायची. मग शुगरकेनची क्वांटिटी कमी होती, त्याच्यामुळे फार्मर जेवढं लागणार आहे किंवा त्या गावाला जेवढं पुरेल तेवढंच त्या पर्टिक्युलर फार्मर्स ग्रो करायचे. परंतु यांनी काय केलं ब्रिटिशांनी, की तो जो शुगरकेन होता, तो शुगरकेन डायरेक्टली त्यांनी परचेस करायला सुरुवात केली. मग आपला जो गुराळा असणारा जो ओनर होता, जो इंडस्ट्रियलिस्ट होता, तो घेताना कमी प्राइसने घेत होता, परंतु त्यांनी हाय प्राइसने घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं, आपले जे शेतकरी होते, जे आपल्या इंडस्ट्रीला त्या गुळाच्या घाण्याला देत होते, तो ऊस तिथं न देता त्यांना द्यायला. त्याच्यामुळे काय झालं की जास्त कल्टिवेशन शुगरकेनचं व्हायला लागलं. मग शुगरकेनचं कल्टिवेशन व्हायला लागलं, त्याच्यामुळे इतर जे फूडग्रेनचं कल्टिवेशन होतं ते अल्टिमेटली कमी झालं. Okay, that is another reason we can say for the commercialization of agriculture. Then the extent of the commercial agriculture went so far as to make many peasants purchase their food requirements from the shops in the towns. आपण सध्याला सुद्धा बघतो, जर का एखादा मोठा शेतकरी असेल, टेक एन एक्झाम्पल ऑफ दी फार्मर्स दोज आर ग्रोइंग द पोमोग्रेनेट्स ऑफ द ग्रेप्स. ते रेअरली शेतकरी जो द्राक्ष किंवा डाळिंब करतो खूप प्रमाणामध्ये, रेअरली तो ज्वारी लावतो, रेअरली, बरोबर ना, लावत नाही कधीच, मला माहिती, कधीच लावत नाही शेतकरी. तो मग काय करतो, तो दुसऱ्याकडून परचेस करतो. म्हणजे काय झालं की जे फूडग्रेन्स त्याला हवे होते ते फूडग्रेन सुद्धा आपण दुसरीकडून विकत घ्यायला लागलो. मग त्यावेळेस सगळे शेतकरी करायला लागले तसं. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागलं की आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागलं. मग ते कोण करून देणार, ब्रिटिश करून देणार, आणि ते कुठे ठेवणार, त्यांच्या दुकानामध्ये ठेवणार, त्यांच्या शॉपमध्ये ठेवणार. आपल्याला प्राइसच माहित नाही आता किती आहे ती बाहेर फॉरेन.
ते जेवढी प्राइस म्हणणार तेवढ्याच प्राइसने आपण ते फूड ग्रेन्स विकत घेणार. शुगर केन मध्ये समजा जर का एका टनाला 1000 केजी ना 10,000 1000 केजी 1000 शुगर केनला समजा त्यावेळेस 200 रुपीज ते देत असतील आणि आपल्यातले जे होते बिझनेसमॅन किंवा जे आपले इंडस्ट्रीज होते ते समजा 100 रुपीज देत होते. 100 रुपये ब्रिटिशांनी आपल्याला फायदा दिला. परंतु आपले जे फूड ग्रेन्स होते आपल्याकडे आपण जे बाहेर विकत होतो ते जर का 1 रुपयाला किलो विकत असेल तर त्यांनी 10 रुपयाला विकायला सुरुवात केली. तिथून तिथं जाणलं त्याच्यापेक्षाही जास्त रेट लावला. म्हणजे त्यांचा मेन मोटो काय होता की इंडियन इकॉनॉमी जी आहे ती पूर्णपणे कोलॅप्स करायची. इथल्या लोकांचा वापर हा फक्त त्यांच्याकडे रॉ मटेरियल म्हणून युज करायचा. मटेरियल म्हणजे फक्त मला हे म्हणायचं नाही कॉटन वगैरे म्हणायचं नाही तर लोकांचा सुद्धा उपयोग मटेरियल म्हणून करून घ्यायचा. म्हणजे ते जे म्हणतील त्या पद्धतीनेच काम करायचं. ते जे म्हणतील तेच ग्रो करायचं. लाईकवाईज वी कॅन से ओके. दिस फॉल्स इन अ प्रोडक्शन ऑफ द फूड क्रॉप्स was responsible for the frequent families in India during the British days. म्हणजे काय झालं की जे काही आपल्याकडचे जे शेतकरी होते सुरुवातीला जे इतरांना विकत होते ते सुद्धा काय करायला दुसऱ्याकडून विकत घ्यायला लागले. So growing of the cash crops instead of the food crops is called commercialization of agriculture. In short, commercialization in the way of a industry of the agriculture. ट्रेंड कुठून चेंज झाला फूड ग्रेन्स पासून ते कॅश क्रॉप पर्यंत चेंज झाला. That is nothing but we can say commercialization and the reasons for the commercialization. Okay, so today we will stop here.